अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सगळ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी संकेत तुमचं स्वागत करतोय आपल्या या संकेत शो मध्ये. आणि हा आपला बिग बॉसचा पहिला मोठा व्हिडिओ असेल. आणि इंस्टाग्राम वरती तुम्ही जसं आपल्याला प्रेम देताय तसंच भरभरून प्रेम तुम्ही मला युट्यूबवर सुद्धा द्याल अशी मी आशा बाळगतो. आणि सुरू करत आपल्या बिग बॉसच्या या पहिल्या मोठ्या व्हिडिओला. तर मित्रांनो, काल बिग बॉसचं डायरेक्ट एलिमिनेशन झालं. म्हणजे रितेश भाऊंनी दुसरा दिवसच दिला नाही, सेकंड चान्स दिलाच नाही. डायरेक्ट बोलले जे कोण एलिमिनेशन आहेत त्यांनी आजच त्यांचं गटुळं बांधायचं आणि डायरेक्ट त्यांच्या घरला निघायचं. आणि ह्याच्यात म्हणजे ह्या वीक मध्ये नॉमिनेशन होते आपले राकेश बापट द जेंटलमॅन, त्याच्यानंतर होते राकेश सावंत, राकेश बापट यांची होणारी चुलत बायको, आणि त्याच्यानंतर होते ते म्हणजे आपले रोशन भजनकर दादा आणि सभ्यतेचा कळस, आणि त्याच्यानंतर होते ते म्हणजे प्राजक्ता शुक्रे निवडुंगाचं झाड. आता निवडुंगाचं झाड मी का म्हणतो हे तुम्हाला मी इंस्टाग्रामच्या छोट्याशा क्लिपमध्ये मी दाखवलं होतं. आणि प्राजक्ता शुक्रे 3 मतांनी या एलिमिनेशन मध्ये विजय झाल्यात. आणि आता मी सातारा जिल्ह्यातून पाटण तालुक्यातून त्यांना आमदारकीसाठी उमेदवारी घोषित करतोय. आणि होप सो आता त्या आमच्या पाटण तालुक्यामधून निवडून येतील ही आशा बाळगतो. तर सीन काय झाला, कालचं जे एलिमिनेशन झालं त्यात रोशन भजनकर यांनी आपलं गटूळ बांधून घरचा रस्ता धरलाय. खरं तर तो माणूस खूपच भारी होता. भारी होता कारण त्याच्या तोंडातनं म्हणजे बिग बॉस सुरू झाल्यापासून ते कालपर्यंत कधीही आवाज निघाला नाहीये. कसं असतं म्हणजे बिग बॉस एक असा खेळ आहे की तिथं बोलतो ना, सगळे म्हणतात खरी पर्सनॅलिटी, खरी पर्सनॅलिटी, पण कोण खरे पर्सनॅलिटीने तिकडे उतरत नाही. कोण सुद्धा धुतल्या तांदळाचं नसते. म्हणजे तिकडे गेम तर खेळावाच लागतो. म्हणजे ते म्हणतात ना, वर चढायचं असेल तर कोणाच्या तरी खांद्यावरती किंवा अंगावरती पाय देऊनच आपल्याला वरती चढायला लागतं. तसंच असतं. पण रोशन भजनकर सरांना हा गेम थोडासा मला वाटतं कुठं कळाला नाही. त्यामुळे जिथं बोलायचं होतं तिथं ते बोलले नाहीत. कायम आपण त्यांना बघितलं की रोशनच्या पाठीमागनच ते खेळत होते. म्हणजे सॉरी, विशालच्या पाठीमागनच ते खेळत होते. म्हणजे विशाल म्हणेल तीच पूर्व दिशा. म्हणजे जर का विशाल म्हटला रोशन भाई ह्याला घ्यायचे कोपच्यात, तरच रोशन त्याला कोपच्यात घेणार. म्हणजे स्वतःचे असे काही सुद्धा मुद्दे नव्हते. त्यामुळे भलेही कितीही माणूस चांगला असला तरी त्यांचं असं एक नाव पडलं होतं की विशालचा बैल, विशालचा बैल. म्हणजे विशाल म्हणेल तेव्हाच तो चालणार, असं त्यांची कुठेतरी इमेज क्रिएट झाली होती. पण माणूस खरंच भारी होता. आणि काल एलिमिनेशन म्हणून आपले रोशन भजनकर बाहेर गेले. पण मला असं वाटलं होतं, जेन्युअनली मला असं वाटलं होतं की प्राजक्त शुक्रे बाहेर जाईल. कारण तुम्ही पहिल्यापासून जर बिग बॉस जर बघताय तर ह्या निवडुंगाच्या झाडाबरोबर जी कोण फुलं होती, जसं मी इंस्टाग्रामच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की आयुष, त्याच्यानंतर सोनावणे वहिनी होत्या, सचिन भाऊ होते, आणि त्याच्यानंतर दिव्या होती. म्हणजे हे सगळे तिच्या बरोबर होते. आणि हे सगळे एक 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 बाहेर गेले. पण ही बाई एकटीच तिथं राहिली. म्हणजे ह्याच्यावरून विचार करा, ही म्हणजे ते बोलतो ना, न दिसून खूप 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 शानी आहे. म्हणजे खूप म्हणजे जबरदस्त शानी. म्हणजे आतल्या गाठीची आहे असं मला कुठेतरी वाटतं. जसं की सागरदादा आहेत आतल्या गाठीचे. ती बाई तशीच राहिली. आणि रोशन दादा पण म्हणजे जसं की काल भाऊंच्या धक्क्यावरती आपले रितेश भाऊ म्हटले होते की रोशन तुम्ही स्वतःसाठी खेळलाच नाही, म्हणजे तुम्ही दुसऱ्यांसाठीच खेळला. इलिमिनेशनची जेव्हा वेळ आली होती तेव्हा त्यांच्या गळ्यात होता प्राजक्ताचा फोटो. राकेश बापट यांनी डायरेक्ट सिंपल डील त्यांना दिली होती की रोशन तू तुझ्या स्वतःसाठी खेळ, मी तुला वाचवणार. कारण रोशनचा फोटो होता विशाल बापट यांच्या गळ्यात. ते म्हटले होते की मी तुला 100% वाचवणार. आणि त्या माणसावरती आपण एवढा तरी विश्वास ठेवू शकतो की तो शब्दाला पलटणार नाही. पण भाई एवढं कसं कोण विशालचं ते म्हणतो ना ऐकतं. मग त्यांनी शेवटी विशालचं आणि प्राजक्ताचं ऐकलं. आणि त्यांनी प्राजक्ताला वाचवलं आणि स्वतः नॉमिनेट झाले. भाई ते ऐकलं असतं विशाल, सॉरी, राकेशचं त्यांनी जर ऐकलं असतं तर आज रोशन भजनकर कदाचित घराच्या बाहेर असते आणि प्राजक्ताचं निवडुंगाचं झाड हे कदाचित गळून पडलं असतं असं मला वाटतंय. आणि त्यांच्या कृपेमुळे प्राजक्ता आता एक आठवडाभर घरात टिकलीये. आणि आता बघूया हिचे डील्स आणि हिचे तत्व नेक्स्ट वीक साठी काय असतील. कारण बिग बॉस सुरू झाल्यापासून आपण बघतोय मी ह्याच्याशी डील केली, त्याच्याशी डील केली. म्हणजे डील शिवाय हिची भानगडच नाही. तर नुसत्या डीलवर डील, डीलवर डील चालली. आता मला वाटतं अंबानी अदानीनं मागं टाकणार आहे ही कुठेतरी, आणि नुसत्या डीलवर डील करणार आहे. आणि नुसती तत्व घेऊन बसले. खरंच मला असं वाटतं की हिच्यावरती आता हिच्या तत्वांवरती एक पुस्तक लिहावं आणि पब्लिश करावं. वाढले तर वाढले सबस्क्रायबर, असं मला कुठेतरी. पण असं मला वाटतंय की आता सागर दादा हिला सपोर्ट करतायत. मला वाटतंय जर का सागर दादा चुकून नॉमिनेशन मध्ये आले तर सागर दादांचं 100% फिक्स, म्हणजे फिक्स गेम होणार आहे. त्यामुळे सागर दादा तुम्हाला मी सांगतोय की तिच्यावर राहू नका, तर तुमचा गेम 100% होणार आहे. तर हा सगळा होता ओव्हरऑल लास्ट वीकच्या एलिमिनेशन बद्दल आणि प्राजक्ता शुक्रे हिच्याबद्दल. तर आज होणार आहे वाईल्ड कार्ड एंट्री, आणि 3 वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहेत. त्याच्या संकेत पाठक, आणि त्याच्यानंतर दुसरी संस्कृती साळुंके आणि रेवा म्हणून एक आहे. हे 3 जण आज बिग बॉसच्या शो मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून येणार आहेत. तर बघूया ह्यांचा प्रवास आता कसा होतो इथून पुढे. तर मंडळी, हा होता एलिमिनेशनचा एपिसोड. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.